मी डॉक्टर अनुज नेहते, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, सिटी न्यूरो क्लिनिक, नाशिक। आज आपण रॅडिक्युलोपॅथी म्हणजे नसांचे आजार याच्याकरता थोडक्यात माहिती घेऊया। तर हा आपला मणक्याचा सापळा आहे, ज्याच्यामधून हे जे पिवळं पिवळं दिसतं आहे या सर्व नसा आहेत। या नसांचा जिथून उगम होतो आतल्या भागांना, तिथे रॅडिकल नावाचा एक ऑर्गन असतो। त्याला जर इंजुरी झाली कुठल्या कारणाने किंवा डिस्क दाबली झाली किंवा आपण पडल्यानंतर त्याला धक्का बसला तर रॅडिक्युलोपॅथी किंवा रॅडिक्युलो न्यूरोपॅथी अशा आजाराचा आपल्याला संभाव्य त्रास होऊ शकतो। तर त्याची लक्षणं असतात हातापायाला मुंग्या येणे, बरोबर आहे, किंवा हातपाय बधीर होणे, अशा प्रकारचे स्वाभाविक किंवा खूप कॉमन असलेले आपल्याला सिम्पटम्स त्याच्याद्वारे दिसू शकतात। जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर समजा हा त्रास आपण पुढे वाढत गेला तर अचानक पायाच्या संवेदना जाणे, बरोबर आहे, हे सुद्धा आजार होऊ शकतात जे आपल्याला घातक ठरतात। तर याचं कारण शोधण्याकरता डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला काही रक्ताच्या तपासण्या सांगू शकतील, जसं की थायरॉइड, शुगर, किंवा काही MRI ऍडवाइस करावा लागू शकतो किंवा नसांची तपासणी करावी लागू शकते। आजार हा औषधांनी बरा होण्यासारखा असतो, काही वेळा फिजिओथेरपीने बरा होण्यासारखा असतो। तर रॅडिक्युलोपॅथी या आजाराला किंवा तुमच्या हातापायाला मुंग्या येणाऱ्या किंवा नसांच्या कुठल्याही आजाराला दुर्लक्ष न करता त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट घेऊन त्याला आपण बरं करून त्याला आटोक्यात आणणं हे आपलं काम आहे। थँक्यू।